तर एक महत्त्वाची बातमी आहे, भारतीय सैन्याने कराचीकडे आता आपला मोर्चा वळवलाय। भारतीय सैन्याने कराचीवर अनेक ड्रोन हल्ले केलेले आहेत। कराची पोर्टवर ड्रोनने मोठे हल्ले केले जात आहेत। प्रचंड नुकसान आता कराची शहरामध्ये पाहायला मिळत आहे। भारतीय सैन्याने आता आपला मोर्चा हा कराचीकडे वळवलेला आहे। लाहोर, कराची, सियालकोट, इस्लामाबाद, बहावलपूर, रावळपिंडी अशा अनेक पाकिस्तानी शहरांमध्ये भारतीय सैन्याने जोरदार हल्ला, जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। तर भारतीय सैन्याने हे सडेतोड उत्तर जे आहे ते पाकिस्तानला दिलेलं आहे। कराची पोर्टवरती भारताकडून आता हा मोठा ड्रोन हल्ला करण्यात आलाय। भारताकडून जे आहे ती चेतावणी देण्यात येते पाकिस्तानला की जर आमच्याकडे बघाल तर लक्षात ठेवा, हा कराचीच्या पोर्टवरचा हा भारताकडून मोठा ड्रोन हल्ला जो होतो आपण सध्या पाहतो आहोत। भारताकडून लाहोरवरती देखील ड्रोन हल्ला करण्यात आलेला होता। रावळपिंडी असेल, भावलपूर असेल, या ठिकाणी देखील हल्ला करण्यात आलेले होते। भारतीय सैन्याने आता कराची पोर्टला ड्रोनने लक्ष्य केलेलं आहे। या ठिकाणी प्रचंड नुकसान जे आहे ते पाकिस्तानचं झाल्याची देखील माहिती मिळते। भारतीय सैन्याने आता कराचीकडे आपला मोर्चा वळवलाय। एका नवीन शहराकडे हा मोर्चा वळवण्यात आलेला आहे। कराची बंदरावरती मोठे जे आहेत ती उलाढाल जी आहे ती पाकिस्तानच्या पार पडत असते, परंतु आता यालाच भारताने जे आहे ते लक्ष्य केलेलं आहे। पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। तर ज्या असीम मुनीरनी भारताला उस्कवलेलं होतं, पहलगाम मध्ये हल्ला घडवला होता, त्या असीम मुनीरची आता उचलबांगडी जी आहे ती पाकिस्तानने केलेली आहे। पाकिस्तानला आता अद्दल घडल्याचं पाहायला मिळतंय। तर पाकिस्तानी लष्कर प्रमुख मुनीरला हटवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। याच असीम मुनीरने मुस्लिम आणि हिंदू एकाच छताखाली राहू शकत नाहीत असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्यानंतर पहलगाममधील दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर देखील मुनीरने भारताविरोधात अनेकदा गरळ ओकलेली आहे आणि भारतीय सैन्याने आता कराचीकडे आपला मोर्चा वळवलाय। कराची पोर्टवर ड्रोनने मोठे हल्ले केले जात आहेत। प्रचंड नुकसान कराचीमध्ये पाहायला मिळत आहे। भारतीय सैन्याने इस्लामाबाद नंतर जैसलमेर मध्ये हल्ला झाल्यानंतर भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली। कराची, इस्लामाबाद, लाहोर अशा अनेक मोठ्या शहरांमध्ये भारताने आता हल्ल्याला सुरुवात केली आहे। म्हणजे भारताकडे